नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हरतालिका कथा. एका राज्यात एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता, ज्याने आजपर्यंत कधीच महादेवाच्या मंदिराची एकही पायरी चढली नव्हती, ज्याने आजवर कधीच कुठल्याच देवाची पूजा केली नव्हती. जर एखादी व्यक्ती ब्राह्मणाच्या घरात जन्म घेत असेल आणि तो पूजापाठ करत नसेल तर त्याचे ब्राह्मण होण्याला काहीच महत्त्व नसते. देवराजने ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला असला तरी तो ब्राह्मण कर्म कधीच करू शकला नाही. नगरातील लोकांची फसवणूक करून लबाडीने त्यांच्याकडील धन लुटणे, चोरी करणे आणि त्या पैशातून मद्यपान करणे, त्यासोबतच कोठ्यावर जाणे हे त्याचे प्रमुख कर्म होते. दिवस निघून जाऊ लागले. आपली पत्नी आणि मुलाचे पालनपोषण तो याचा पैशातून आरामात करत होता. अशातच त्याच्याकडून एक घोर पाप झाले. एक स्त्रीची संगत त्याला लागली. मित्रांनो, जर जमलेच तर या दोन गोष्टीपासून दूर राहा. पहिले म्हणजे परस्त्री आणि दुसरी म्हणजे परदान. परस्त्री आणि परदान हे मनुष्याला कधी बर्बाद करून टाकते हे त्याला सुद्धा कळत नाही. जर एखाद्या स्त्रीकडे आपण चुकीच्या नजरेने पाहत असेल किंवा तिच्याबद्दल आपण मनात चुकीचे विचार आणत असेल तर आपले जीवन नाश होण्यास वेळ लागत नाही. देवराजच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती. एके दिवशी देवराज तलावाकाठी आंघोळ करत असताना तिथून जाणाऱ्या एक वेश्यावर त्याची नजर पडली. तिला पाहून देवराज खूप मोहित झाला आणि तिच्या मागे मागे तो वेश्यापर्यंत पोचला. वेश्यालाही माहीत होते की देवराज तिच्या मागे मागे येत आहे, कारण ती सुद्धा त्याच्यावर मोहित झाली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि देवराज आपली पत्नी आणि 2 लहान मुलांना सोडून त्या वेश्यासोबत राहू लागला. ज्या पुरुषाने देवळाची एक पायरी चढली नाही, सतत याची टोपी त्याला त्याची टोपी याला करत असणाऱ्या देवराजला पत्नी आणि मुलाचा अर्थ काय समजणार. कालांतराने दिवस निघून जाऊ लागले. इकडे देवराजची पत्नी गाभड कष्ट करून आपल्या मुलांचा सांभाळ करत होती, तर तिकडे देवराज वेश्याच्या जीवावर त्याचे आयुष्य आरामात जगत होता. हळूहळू त्याची मूल मोठी होऊ लागली. मग एके दिवशी देवराज ज्या स्त्रीसाठी वेडा झाला होता, जिच्यासाठी आपले घरदार सोडून आला होता, त्या स्त्रीने देवराजला सांगितले की मला आपल्या राज्याच्या राणीच्या गळ्यातील हार पाहिजे. यावर देवराजने एक योजना बनवली आणि नगराच्या विशाल काय राजमहालात वेशभूषा बदलून प्रवेश केला. रात्रीच्या वेळी परके लोकांची नजर चुकवता तो ज्या ठिकाणी राणीचे कपडे आणि दागिने असायचे त्या खोलीजवळ पोचला. खोलीत प्रवेश केल्यावर तो इकडे तिकडे राणीचा हार शोधू लागला. त्या खोलीत राणीच्या कपड्यासह असंख्य मौल्यवान दागिने, विविध सोने चांदीचे आभूषण होते. शेवटी त्याची नजर त्या मौल्यवान हिरे जोडीत राणीच्या नेकलेस हारवर गेली. मग त्याने थोडासाही विलंब न करता हार पटकन आपल्या पिशवीत टाकला आणि तिथून चोर पावलाने शिपाईची नजर चुकवता राजमहालाच्या बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा राणीने तिच्या हाराची अनुपस्थिती पाहिली तेव्हा राजमहालात एकच गोंधळ माजला. राजाला जेव्हा ही बातमी कळते की राणीचा हार चोरीला झाला आहे तेव्हा तो प्रचंड क्रोधित होतो आणि आपल्या शिपायांना आदेश देतो की लवकरात लवकर त्या चोराला राणीच्या हारासह माझ्यासमोर हजर करा. राजाचा हुकूम मिळताच सैनिक राज्यातील प्रत्येक घराची झडती घेऊ लागला. जेव्हा देवराजला कळते की राजाचे सैनिक राज्यातील प्रत्येक घराची तलाशी घेत आहेत तेव्हा तो त्या वेश्याच्या घरातून भयभीत होऊन पळ काढतो आणि पळता पळता तो सैनिकांपासून लांबण्यासाठी एक मंदिरात घुसतो. ज्या मंदिरात त्यांनी ब्राह्मण असूनही आजवर एकही पाऊल ठेवले नव्हते ते मंदिर भगवान शंकराचे होते. जिथे गेल्यावर त्याने पाहिले की काही ब्राह्मण भगवान महादेवाची पूजापाठ करण्यास व्यस्त होते. काही वेळाने त्यांनी
आपल्या जोडीतून एक शिव महापुराण ग्रंथ काढला आणि त्यांनी त्यातील हरतालिकेची कथा वाचायला सुरुवात केली. पण देवराजचे लक्ष त्या कथेकडे नव्हते. त्याच्या मनात फक्त हेच विचार चालू होते की जर सैनिकांनी मला पकडले तर राजा मला मृत्यूदंड देईल. भयभीत झालेला देवराज तापाने फणफणू लागला. मग इच्छा नसतानाही तो ती कथा ऐकू लागला, कारण त्याला माहीत होते की आपण मंदिराच्या बाहेर पडलो तर राजाचे सैनिक आपल्याला बंदिस्त करून राजासमोर हजर करतील आणि राजा मला मृत्यूदंड देईल. ब्राह्मण कथा वाचायला सुरुवात करतात. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. सर्वात आधी हा उपवास माता पार्वतीने भगवान महादेवासाठी केला होता. माता गौरीने पार्वतीच्या रूपात हिमालयातील राजा हिमालयाच्या राजघराण्यात जन्म घेतला होता. राजा हिमालय म्हणजेच हिमालय पर्वताचे अधिपती होते. गौरीचा संदर्भ माता पार्वतीशी आहे, ज्या महादेवाच्या पत्नी आणि हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहे. देवी पार्वती राजा हिमालय आणि राणी मैनावती याची पुत्री होती. तिच्या बालपणातच तिच्या सुंदरतेमुळे आणि गुणधर्मामुळे तिच्या विवाहासाठी अनेक राजा महाराजाचे प्रस्ताव आले होते, पण पार्वतीला भगवान शिवशीच विवाह करायचा होता. माता पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते, ज्यामध्ये गौरी हे नाव देखील समाविष्ट आहे, जे त्यांच्या शुभप्रभात, पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. लहानपणापासून माता पार्वतीला भगवान महादेवांना आपले वर म्हणून मिळवण्याची इच्छा होती. त्यांच्यासाठी माता पार्वतीने 12 वर्षे उपवास करून कठोर तपस्या केली. हे सर्व पाहून त्यांचे वडील खूप दुःखी होते. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या वडिलांकडे आले आणि त्यांना म्हणाले की हे हिमालय राजा, पार्वतीच्या कठोर तपस्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आहे आणि त्यांना तुमच्या मुलीसोबत विवाह करण्याची इच्छा आहे. नारद मुनीचे म्हणणे ऐकून राजा हिमालय खूप खुश झाले. आणि मित्रांनो, नारद मुनीचा स्वभाव आपण सर्वांना माहीत असेल, त्यामुळे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. नारद मुनीने असे अनेक उदाहरणं आहेत. नारद मुनीचा उपदेश कोणाचे घर बसले आहे असे आजपर्यंत कुठलेच पुरावे मिळाले नाहीत. नारदजीचे असे अनेक उदाहरणे आहेत. त्यानंतर नारद मुनी तिथून भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सांगितले की राजा हे त्यांच्या मुलीचा विवाह तुमच्यासोबत करायचा आहे. यावर भगवान विष्णूंनीही आपली सहमती दर्शवली. त्यानंतर नारदजी माता पार्वतीकडे गेले आणि पार्वतीला सांगितले की तुमच्या वडिलांनी तुमचा विवाह भगवान विष्णूसोबत निश्चित केले आहे. हे ऐकून पार्वती खूप निराश झाली. मग पार्वतीने आपल्या मैत्रिणींना सांगितले की मी हा उपवास आणि ही तपस्या फक्त महादेवांना माझे वर म्हणून मिळवण्यासाठी करत आहे. जर माझ्या वडिलांनी माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध केला तर मी स्वतःचे प्राण त्याग करेन. आपली शिवलिंग मैत्रीण पार्वतीचा विवाह तिच्या इच्छेविरोधी होत असल्याचे ऐकून तिच्या मैत्रिणींनी तिला हिमालयातील एका घनदाट जंगलातील गुहेत घेऊन गेल्या. त्यानंतर माता पार्वती तिथे राहून महादेवासाठी तपस्या करू लागली. त्यासाठी तिने गंगा नदीतील वाळू काढून त्यापासून गुहेत एक शिवलिंग पिंडीची स्थापना केली. युगायुगाने त्याच वेळेस भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेचा तो दिवस होता. त्या दिवशी माता पार्वतीने उपवास पकडून रात्री जागरण करून महादेवाचे जप केले होते. या कठोर तपस्यामुळे भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला तिची इच्छा विचारली असता तेव्हा माता पार्वतीने त्यांना सांगितले की मी 12 वर्षापासून तुमची तपस्या करत आहे, जेणेकरून मी तुमच्यासोबत
विवाह करू शकेल. हे ऐकून आधी महादेव तर अचंबित झाले. मग त्यांनी 12 वर्षे कठोर तपस्या केलेल्या पार्वतीला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत वरदान दिले. महादेवाने पार्वती तपस्येचा आधार करत तिचा विवाह प्रस्ताव स्वीकारला आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले. दुसऱ्या दिवशी आपल्या मैत्रिणींसोबत माता पार्वतीने उपासाच्या कालावधीच्या समाप्तीनंतर अन्न ग्रहण केले. हा क्षण उपासाच्या समाप्तीचा पवित्र आणि शुभ क्षण मानला जातो. त्यानंतर माता पार्वतीने पूजेसाठी जे काही साहित्य वापरले होते, फळ, फुले, वेगवेगळ्या फळझाडांची पाने, श्रीफळ हे गंगा नदीत विसर्जित केले. तर तिकडे राजा हिमालय आपली मुलगी घर सोडून गेल्यामुळे व्याकुळ झाले होते. त्यांना असेही वाटत होते की एखाद्या दानवाने माझ्या मुलीचे हरण तर केले नसेल ना. आपला राजा चिंतेत असलेला पाहून मंत्री गणराजाला विचारतात, महाराज, आपल्या चिंतेचे कारण आम्हाला समजू शकेल का? मग राजे हिमालय आपल्या सर्व सेनापतींना सांगतात की नारदजींना मी वचन दिले आहे की आपल्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णूसोबत लावून देईल. पण पार्वती घर सोडून गेली आहे. कदाचित तिचा एखाद्या राक्षसाने अपहरणही केले असू शकेल. हे ऐकून मंत्रीगण राजाला आश्वासन देतात की दिवस मावळे, आता आम्ही पार्वतीला शोधून काढू. सर्व सेनापती सैनिकांना पार्वतीला शोधण्याचे आदेश देतात. त्यांच्यासोबतच राजाच्या सांगण्यावरून त्यांचे सैनिक राज्यात दवंडी देतात की जो कोणी राजाच्या मुलीबद्दल माहिती देईल त्याला 1000 स्वर्ण मुद्रा देण्यास येईल. तसे पण राज्यातील प्रजा राजकुमारी पार्वतीवर प्रचंड प्रेम करत होती आणि तिच्या सौंदर्य व गुणामुळे ती सर्वांची लाडकी होती. सर्व सैनिक, मंत्री आणि प्रजा पार्वतीचा शोध घेत होते, परंतु कुठेच तिचा शोध लागत नव्हता. शेवटी राजा हिमालयाने स्वतः सैनिकांसोबत जाऊन आपली मुलगी पार्वतीला शोधण्याचे ठरवले. मग एका तुकडीसोबत राजाने हिमालयातील घनदाट जंगलामध्ये पार्वतीची शोध मोहीम सुरू केली. अशाच एका घनदाट जंगलात ते शोधू घेत असताना त्या जंगलात त्यांना गंगा नदीकाठी एक मोठा वटवृक्ष दिसला, ज्याच्याबद्दल राज्यातील लोकांमध्ये एक कथा प्रसिद्ध होती. असे म्हटले जात होते की तो वटवृक्ष जादुई होता आणि त्याच्या मुळाखाली एक गुप्त गुहा होता. मग राजा आणि त्यांचे सहकारी त्या भल्या मोठ्या वटवृक्षाजवळ आले आणि त्यांनी पाहिले की वटवृक्षाच्या मुळाखाली एक लहानशी दरवाजासारखी रचना आहे. राजा सेनापतीने त्वरित आपल्या तलवारीने तो दरवाजा उघडला आणि सर्वांनी त्या गुहेत प्रवेश केला. गुहेत आता जाताच त्यांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले. माता पार्वती त्या गुहेत देवाधिदेव महादेवाचे जप करत होती. राजा हिमालय पार्वतीला मिठी मारून खूप रडतात. मग पार्वतीने आपल्या वडिलांना घर सोडण्याचे कारण सांगितले की तुम्ही माझा विवाह माझ्या इच्छे विरुद्ध करत होते, त्यामुळे मी राजमहल सोडून घनदाट जंगलात आले. त्यानंतर पार्वतीने भगवान महादेवासोबत विवाह करण्याचा संकल्प आणि महादेवाकडून मिळालेल्या वरदानाबाबत आपल्या वडिलांना सांगितले. यावर तिच्या वडिलांनी तिला वचन दिले की जर असे असेल तर मी तुझा विवाह महादेवासोबत करून देईन. मग पार्वती आपल्या वडिलांसोबत राजमहालात पुन्हा आली. त्यानंतर राजा हिमालय यांनी भगवान विष्णूकडे जाऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांना सांगितले की मला माझ्या मुलीच्या आवडीबद्दल माहीत नव्हते, त्यामुळे मला आपण क्षमा करावी. आणि तोपर्यंत पार्वतीच्या सांगण्यावरून तिचा विवाह महादेवासोबत करण्यासाठी राजी झाले. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी
पार्वतीचा विवाह महादेवासोबत थाटामाटात लावून दिले. महादेव आणि पार्वतीचा विवाह एक भव्य समारंभ होता. या विवाहात देवता, ऋषीमुनी आणि सृष्टीतील सर्व जीव उपस्थित होते. महादेव आणि पार्वती यांचा विवाह सृष्टीवर शांतता आणि समृद्धी आणणारा एक महत्त्वपूर्ण भाग होता. या विवाहात प्रमुख पाहुणे म्हणून नारदजींनीही आमंत्रित केले गेले होते. तर वरच्या बाजूने म्हणजेच महादेवाच्या बाजूने सर्व देवांना आमंत्रित केले गेले होते. त्यासोबतच संपूर्ण राज्यातील प्रजांनाही आपली लाडकी राजकुमारी पार्वतीच्या विवाहाला हजर होते. पार्वतीने केलेल्या उपासामुळे तिला महादेवाचे अर्धांगतन प्राप्त झाले आणि पार्वती महादेवाची अर्धांगिनी बनली. खरं तर भगवान शंकरांनी देवतांच्या विनंतीवरून लोकांच्या कल्याणासाठी राजाची कन्या सती हिच्यासोबत विवाह केला होता. काही वर्षांनंतर सतीचे वडील दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञात आपले पती भगवान शंकराचा अपमान करण्यात आला. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने तिने त्यांच्या अग्निकुंडीत उडी मारून आत्मदहन केले. मग त्यानंतर अनेक वर्ष उलटली आणि हिमालय राजाच्या घरी माता गौरीचा सती पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म झाला. तब्बल 12 वर्ष तपस्या केल्यानंतर पार्वतीने भोलेनाथाला प्रसन्न करून त्यांचा पुन्हा विवाह केला. गौरी म्हणजे देवी पार्वतीचे एक रूप आहे. हिंदू धर्मात देवी पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते. पार्वतीचे सुखी हरण केल्यामुळे सुखी तिचा अर्थ म्हणजे मैत्रिणी. पार्वतीच्या मैत्रिणींनी तिच्या सांगण्यावरून तिचे अपहरण केले होते. त्यामुळे या व्रताचे नाव हरतालिका असे पडले आहे. ज्याने आजपर्यंत कधी देवाची एकही पायरी चढली नव्हती तो देवराज नावाचा ब्राह्मण ही कथा अगदी मन लावून ऐकत होता. आजवर त्याने केलेल्या पापावर त्याला पश्चाताप होत होता. त्याला आता त्याच्या पत्नीची आणि मुलांची आठवण येऊ लागली आणि तो विचार करू लागला की माझा मृत्यू अटल आहे. कुठल्याही क्षणी मला मृत्यू येऊ शकतो. मग माझ्या पश्चात पत्नीचे आणि मुलांचे काय होईल? हा विचार करत करत तो मंदिराच्या बाहेर पडला. त्याने मंदिरात भगवान महादेवाला नमस्कार केला. न त्या कथा वाचणाऱ्या ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला, पण त्याने ते ब्राह्मण वाचत असलेली हरतालिकेची कथा पूर्ण मन लावून ऐकली होती. तिथून तो समोर असलेल्या बेलाच्या झाडाखाली जाऊन बसला. काही वेळाने तिथे ब्राह्मण आले आणि त्यांनी देवराजालाही महाप्रसाद दिला. देवराजही रात्रीपासून उपाशी होता, त्यामुळे त्याने तो प्रसाद आवडीने खाल्ला. तर यापूर्वी त्याने कुठलाच देवाचा प्रसाद खाल्ला नव्हता आणि प्रसाद खाऊन तो काही वेळ तिथेच आराम करू लागला. या विचाराने की दुसऱ्या नगरात जाऊन तिकडे आपण स्थायिक होऊ आणि तिकडेच आपली पत्नी आणि मुलांनाही बोलवून घेऊ. राजाचे सैनिक त्याला शोधत शोधत त्या मंदिरापर्यंत पोचले आणि त्यांनी चाहूबाजूने घेरले. त्यानंतर सैनिक त्याला बंदिस्त करून राजमहालात घेऊन गेले. जेव्हा देवराजाला राजासमोर हजर करण्यात आले तेव्हा राजाने देवराजाकडे गंभीरपणे पाहिले आणि त्याला विचारले, तुम्ही हा हार का चोरला? जर तुम्हाला पैशांची इतकीच आवश्यकता होती तर आपल्या राजदरबारात तुम्ही मला सांगू शकला असतात. आपण माहीत आहे की जेव्हाही राजा दरबार भरतो तेव्हा प्रत्येक गरीब व्यक्तीला मी मदत करत असतो. मग तुम्ही असे धाडस का केले याचे कारण मला कळू शकेल का? यावर देवराजने सांगितले की महाराज, एक वेश्यासाठी मी हा हार चोरी केला होता. वेश्या हा शब्द ऐकताच राजा प्रचंड क्रोधित होतो आणि देवराजाला म्हणतो, जर तू तुझी गरिबी दूर करण्यासाठी हा हार चोरी केला असता तर कदाचित मी तुला माफीही केली असती, पण एका वेश्याच्या नांदी लागून तिच्या सांगण्यावरील तू हा हार चोरी केलास, त्यामुळे तुला माफीची लायक नाही. राजा त्याला म्हणतो, तू विवाहित असूनही एका वेश्याच्या नांदी लागलाय. राज्याच्या तरुण पिढीने तुझ्याकडून काय शिकायचे? तू ते ब्राह्मण आहेस ना?
आज कधीच तू चांगले कर्म केले नाहीत. सतत लोकांना फसवून त्यांच्याकडचे पैसे लबाडून आला आहेस. ज्यावेळी ते देवराजाची पत्नी आणि मुलाही उपस्थित होते. मग देवराजने राजाला विनंती केली की मला माझ्या पत्नी आणि मुलांना भेटायचे आहे. राजा इतका पण क्रूर नव्हता. त्याने तातडीने आपल्या सैनिकांना आदेश दिला की देवराजाला त्याची पत्नी आणि मुलांना भेटून त्याची अंतिम इच्छा पूर्ण करू द्या. देवराज ज्या पत्नीला आणि मुलांना सोडून आपल्या दिशा भरकटला होता त्या पत्नीच्या आणि मुलांच्या डोळ्यात अश्रू होते. ते पाहून त्यांच्याही डोळ्यात अश्रू येऊ लागले, कारण त्याला त्याची चूक कळली होती. पण आता फार उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी पूर्व सांदेला देवराज ब्राह्मणाला मृत्यूदंड देण्यात आला. त्यावेळी यमराज, त्यांना धर्मराज नावाने ओळखले जाते, त्यांचे काही यमदूत देवराजाला न्यायला आले आणि ते देवराजाला त्यांच्यासोबत घेऊन जाऊ लागले. पण त्यापूर्वीच भगवान महादेवाचे काही माणसं नंदी घेऊन असे आणि त्यांनी यमदूतांना अडवले आणि ते देवराजला नदीवर बसून कैलास पर्वत शिव दरबारी घेऊन गेले. आता देवराजला प्रश्न पडला की माझा तर मृत्यू झाला आहे आणि मी मृत्यूपूर्वी अनेक पाप केले आहेत, त्यामुळे मला नरक भोगावे लागणार होते. मग मला कैलास पर्वतावर आणि ते सुद्धा नंदीवर बसून कशामुळे आणण्यात असे मी कोणते पुण्य केले आहे? त्याने हेच प्रश्न श्री भोलेनाथ महादेवांना विचारले. तेव्हा देवादिदेव महादेवांनी सांगितले की तू माझ्या मंदिरात बसून जी शिव महापुराण कथा ऐकली, ज्या कथेचा तू महाप्रसाद ग्रहण केला, त्यासाठी तुला कैलास धाम प्राप्त झाले आहे. त्या दिवसापासून देवराज नावाचा ब्राह्मण कैलास पर्वतावर महादेवाची तपस्या आणि त्यांची सेवा करत आहे. असे म्हणतात की या दिवशी ज्या मुली हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक पाळतात त्या मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार प्राप्त होतो. विधवा महिला हे व्रत करत असतील तर पुढच्या जन्मात त्यांना उत्तम आणि दीर्घ आयुष्य जगणारा पती प्राप्त होतो. तसेच विवाहित महिलांसाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख समृद्धी कायम राहावी या उद्देशानेही हे व्रत केले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.